वामन म्हात्रे यांचं नाव सगळ्यात चर्चेत होतं आणि त्यांच्या नावाची चर्चेमुळे आज आंदोलन देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। माझ्यासोबत बोलण्यासाठी बदलापूरचे शहर प्रमुख आहेत वामन म्हात्रे, जे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत। आपण त्यांच्याशीच याबाबत चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, तुमच्यावरती आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय सांगाल याबाबत? मी सुषमाजींना पहिल्यांदा सांगेन की तुम्ही या बदलापूर शहरामध्ये जी घटना घडली त्या घटनेला, त्या मुलीला किंवा त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही इथं आला असता आणि त्यांच्याविषयी जर पोलिसांशी चर्चा केली असती तर नक्कीच त्यांचं येणं हे स्वागतार्थ होतं आमच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून। परंतु वामन म्हात्रेच्या विरोधात एखादी खोटी गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना या बदलापूर शहरामध्ये येऊन आंदोलन करावं लावलं, ही माझ्यासाठी मोठी आणि आनंददायी गोष्ट आहे। कारण की वामन म्हात्रे कधीच महिलांविषयी कधी अपशब्द वापरत नाही आणि मी वापरला नाही। मी कालपासून आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की हा केलेला स्टंट आहे आणि त्या स्टंटमुळं याला कुठेतरी राजकीय वळण द्यावं, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचं युतीचं सरकार बदनाम व्हावं, यासाठी या लोकांनी केलेलं राजकीय, त्या पत्रकारिता मोहिनी जाधव हिला हाताशी धरून केलेला स्टंट आहे। तर नक्कीच मोहिनी जाधव हिलासुद्धा मी आव्हान केलेलं आहे की खरोखरच तू तुझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगायचं वामन म्हात्रे तुला अपशब्द वापरला आहे किंवा जातीवाचक बोललेला आहे, अजून आता समजलं का जातीवाचक बोललेला आहे, बिलकुल नक्कीच त्याच्यात पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील, त्या इन्व्हेस्टिगेशनला मी सामोरं जाणार। एकंदरीत ज्या वेळेला एखादी बातमी दाखवतात त्यावेळेला नेहमीच, आता पाहिलं गेलं तर बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडलेली आणि या संदर्भाच्या बातम्या दाखवल्यावरती तुम्ही शहानिशा न करता तुम्ही बातम्या दाखवतात असं म्हणणं तुमचं होतं, असा आरोप देखील त्यांनी लावलेला तुमच्यावरती आणि त्यावरूनच तिला तुम्ही अपशब्द वापरल्याचा तिचा आरोप आहे। याकडे तुम्ही याविषयी तुम्ही काय बोलाल? बिलकुल नाही, तुम्हाला माझी विनंती आहे टी व्हीवाल्यांनी, तुम्ही तिचं फेसबुक अकाउंट चेक करायचं आणि ती चॅनलमध्ये आपलं बदलापूरमध्ये काम करते आणि प्रत्येक 3 दिवसात या बाईट्स बघायच्या आहेत, त्याच्यातली लँग्वेज बघायची, पत्रकारांनी कशी लँग्वेज वापरली पाहिजे की त्यांनी भडकवणारे लँग्वेज त्या बाईट्समध्ये वापरल्या, त्या काय अजून डिलीट झालेलं नाहीत। तुम्ही पोलिसांना माझं आव्हान आहे की त्याच्यातनं त्या बातम्या तुम्ही घ्यायच्या आहेत आणि हे स्वतःला कुठेतरी त्यांना समजलं असं की आपण त्या आंदोलनामध्ये फेल्युअर झालेले आहेत। माझं एवढंच मत होते का तुम्ही जेव्हा आंदोलन लोकांना बोलवलं होतं त्यावेळेस तुम्ही प्रशासनाबरोबर चर्चा करण्यासाठी जो जमाव होता त्या जमावालाचं इन्व्हेस्टिगेशन करणं, त्यांचं कव्हरेज करणं हे यांचं काम होतं। तेच मी बोलो, मोहिनी तुम्ही जर या ठिकाणी आंदोलनाला सर्व नागरिकांना बोलवले तर तिथं तुम्ही लोकांनी थांबायला पाहिजे। हे 9:30 वाजता त्या ठिकाणी पळून गेलेले होते कारण यांच्या हाताच्या बाहेर ते आंदोलन गेलं होतं। कारण त्यांनी स्वतः, जी संगीता चेंदवनकर तिने स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे की या ठिकाणी बाहेरचे आंदोलक आलेले आणि त्यांना या मुलीला न्याय मिळू न देता हे आंदोलन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे। आज आपण पाहिलं तर या ठिकाणी सुषमा अंधारे असतील, चित्रा वाघ असतील, यांनी अनेक स्टेटमेंट दिले। सुषमा अंधारेंनी तर चक्क 3 ते 4 तास पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले, काय सांगाल? सुषमा अंधारे त्यांना तेच बोलू ना, ते त्या मुलीसाठी बसले असते तर नक्कीच बदलापूरच्या जनतेने त्यांचं स्वागत केलं असतं, पण या खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी 3 तास त्यांना बसावं लागलं, ही मोठी गोष्ट आहे। मी रात्रीच पोलिसांना सांगितलेलं तिची तक्रार घ्या, आम्हीच्यासुद्धा तिच्या विरोधात तक्रार आहेत त्यासुद्धा घ्या आणि तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, जे खरं खोटं असेल तर आम्ही त्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, कायदेशीर प्रक्रियेमध्ये जाण्यास समोर तयार आहोत। आंदोलन चिघळलं, नेमकं काय कारण होतं आणि ज्या पद्धतीने आंदोलन झालं आणि नेमकं तुम्हाला टार्गेट करायचं, त्यांना नेमकं तुम्हाला का टार्गेट करायचं? त्यांना मला टार्गेट करायचं ना, मुख्यमंत्र्यांच्या मी एकदम जवळचा पदाधिकारी आहे आणि आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एकदम झपाट्याने या बदलापूर शहरामध्ये कमीत कमी 8 ते 10 हजार महिलांना 3-3 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमलेले आहेत। त्याचंच पोटशुल्क मला वाटतं विरोधी पक्षातले लोक असतील त्यांना असेल आणि त्यांना एक संधी भेटली की वामन म्हात्रे
आणि मोहिनी जाधव यांच्यात संभाषण झालेलं आहे आणि त्या संभाषणामध्ये 1-2 वाक्य जर जोडले तर याचं आपल्याला राजकीय भांडवल करता येतील आणि सरकारला बदनाम करता येईल. आता तुमची पुढची भूमिका काय असेल? कारण आता गुन्हा तर तुमच्यावरती दाखल झालेला आहेत. नेमकं तुम्ही न्यायालयीन लढाई कशा पद्धतीचे लढणार? मला FIR तर बघू दे ना. तिने जे आरोप केलेत ते आरोप काय लगेच ती काय सिद्ध करणार, त्याच्यात पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करावं. एका मी कुठच्या कोपऱ्यामध्ये घेऊन ती अशी बोललो नाही. पब्लिक प्लेसवर हे जे घडलेलं त्या ठिकाणी लाईनशीर 50 पोलीस आहे, आमचे 50 पदाधिकारी आहेत, तुमचे पत्रकार आहेत. कोणीतरी एखादा माणूस बोलला पाहिजे ना, काय वामन म्हात्रे हिला असं अर्वाच्य भाषेत किंवा गलिच्छ भाषेत बोलेला किंवा जातीवाचक शब्द बोलेले आहेत. माझेसुद्धा SC कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा सांगतील ना का मी तिच्याशी काय बोललेलं आहे ते. नक्कीच त्यात जर मी गुन्हेगार असेल तर नक्कीच मला त्याच्यात सजा होईल. एकंदरीत या आंदोलनामध्ये तुम्हाला काय वाटतं की हे आंदोलन एवढं मोठं उद्रेक होईपर्यंत नेण्यामध्ये कोणाचा हात आहे? नेमकं कोण आलेलं, कुठनं आलेलं, काय त्याचे? 100% हे जे आयोजक होते ना यांनाच तुम्ही विचारा की जे लोक आलेले होते. आता मी बोललो उबाडाचे होते, मी बोललो राष्ट्रवादीचे होते, शरद पवार गटाचे, तर लोकांना वाईट वाटेल. मी आंदोलन केलं नव्हतं. 100% पोलीस तुम्हाला सांगू शकतात का तुम्ही लोकांनी जे कव्हरेज केलेलं आहे त्या कव्हरेजमध्ये किंवा बाईट्स आहेत बघा. आम्ही चेंबूरवरनं आलेलो, आम्ही कोणवरनं आलेलो आहे, आम्ही कल्याणवरनं आलो आहे, आम्ही पनवेलवरनं आलो, अशा बऱ्याचशा लोकांच्या बाईट्स आहेत. आम्ही कर्जतवरनं आलो आहे. ही लोकं कशासाठी आले? त्यांना कोणी आमंत्रित केलेलं होतं आणि ती कुठच्या पक्षाची लोकं होती? याची शहानिशा पोलिसांनी करावी. महाविकास आघाडीकडनं महायुतीला कुठंतरी गालबोट लावायचं काम सुरू आहे आणि महायुतीवरती टीका करण्यासाठी हे आंदोलन चिघळलं आहे असं तुम्हाला वाटतं? 100% सुषमाताई त्यासाठीच आल्या ना. मोहिनी जाधव पत्रकार, मी बोललो ती आमची फॅमिली मेंबर आहे. तिला हाताशी धरून जर त्या लोकांनी आज त्यांना वाटत असेल त्यांनी शरणबाजी केली, पण आम्ही एका गावात राहणार आहे, एका शहरात लहानाचे मोठे झालेले आहेत, तर मला वाटत नाही आम्ही फक्त निवडणुका सर्वपक्षीय फक्त निवडणुकांच्या वेळेस वेगवेगळे लढतो. निवडणुका झाल्यानंतर आम्ही सर्व एकत्र काम करतो. ही मोहिनी जाधव पुन्हा 15 दिवसात 1 महिन्यात माझ्याबरोबर दिसणार आहे, तेव्हा सुषमा अंधारे काय बोलतील बघा. मग आता न्यायालयांमध्ये आता ज्या पद्धतीने तुम्ही जामीन अर्ज करणार आहात का पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहात, नेमकं पुढची भूमिका काय असेल? कशा पद्धतीने न्यायालयीन लढाई लढणार? मला पोलिसांनी काय दाखल केलं, पोलिसांनी मला नोटीस तर देऊ दे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, कुठचे कलम लावले, काय लावले, हा पॉलिटिकली गुन्हा दाखल केलेला आहे, पॉलिटिकली दबावानं गुन्हा दाखल केलेला आहे. मी काय कोणाची जाऊन मर्डर केली नाही, कोणाला काय मारझोड केली नाही, तर मला पोलीस येते लगेच अरेस्ट करून त्याने इन्व्हेस्टिगेशन तर करू दे ना. त्याच्यात खरं काय खोटं काय त्यानंतर पोलीस ठरवतील आणि मी पोलीस ठरवतील त्याला नक्कीच न्यायालयीन मी उत्तर देईन. एकंदरीत पाहिलं तर राजकीय दबावामुळे माझ्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा तपास सखोल जो आहे तो पोलिसांनी करावा अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते वामन म्हात्रेंनी या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.